नमस्कार गावालेणू, कशा आहात सगळे? मस्त मजेत असतात ना? तर बघा आमच्याकडे तुळशीच्या लग्नाची आमची तयारी चालली आहे। तुम्ही म्हणत व्हिडिओ लेट येतात कारण पावसाने तुमच्या घातल्यामुळे लाईट जातात, त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नाही होत असत, त्याच्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडे व्हिडिओ लेट येत असत। तर बघा हे आमचे काका असत, म्हणजे गोवाचे काका असत, आमचे पण काकाच झाले ना शेवटी। तर आमची चालली आहे तुळशीच्या लग्नाची तयारी, त्याच्यासाठी बघा ऊस आणलेत। आता मुंबईत आपण काय करतो तर तुळशीच्या याच्यामध्ये एकच ऊसाचं दांडोर होतो, हे बघा 4 दिशेक 4 लावले जातात। तर नंतर प्रत्येक गावाप्रमाणे आणि प्रत्येक घराप्रमाणे प्रत्येकाचे रीतिरिवाज हे वेगळे असतात आणि ते प्रत्येकाने आपापले रीतिरिवाज सांभाळू नये असं माझा तरी प्रामाणिक मत आहे। तर देवाचा काय पण जर म्हणतात ना करूचा असतात ना, तर मी भाग नक्की घेते कारण माका देवाचा करूक आवडता आणि आपले रीतिरिवाज परंपरा जे म्हणजे नवीन असतात ना ते शिकाक आवडतात। तर मी तुळशीच्या लग्नाकच पहिल्यांदा इले असे लग्नाक 22 वर्ष झाली असत पण कधी लग्न होऊन नाही तुळशीचा पहिल्यांदाच इलय। तर म्हटलं इलय असे तर सगळे रीतिरिवाज आपण बघू नये कारण पुढच्या पिढीक जर आपणाक काही शिकवचं असत ना तर त्याच्यासाठी ते रीतिरिवाज आपणाक आधी पूर्णतः माहित होय म्हणूनच इल्ले होते। आता दरवर्षी येताच करते प्रत्येक सणाचं ज्या सणाक मी गावात येऊन नाही असे ना त्या सणात मी आता सध्या आवर्जून गावात येते असे कारण ते रीतिरिवाज शिकायच्यासाठी की काय असतात आपण पुढच्या पिढीक तर सांग वय कशासाठी करतात वगैरे म्हणून। तर हे बघा आमचं तुळशी ते या रोऊचं काम चालू आहे। दुसऱ्या वाटे बघा ते निळ्या बॉडीवाले ते पण काकाच असत, तर ते आता जातं तसं आंब्याचं टाळ आणू। तुम्ही आता आमची घरा बघत असतात, 2 बाजूक 2 वाटेक 2 स्लॅबची घरं असतात आणि मध्ये एक घर असं आमचा। तर ही 2 जी स्लॅबची घरं असतात ना ती मुंबईकरांनी बांधलेली असतात। त्याचं कारण असं बघा आमचा जा मूळ घर तर घर असा त्याच्यात तेवढी जागा नाही असं प्रत्येकाने आपल्याकडे। आता बघा मुंबईची पोरा गावात येऊन लागली की त्यांचं पहिलंशी चिकन लागतोय, शेण लागतंय, हे मुलांचं असतं आणि मुलांका म्हणतात ना गावची ओढ होई तर त्यांना थोडा त्यांच्याप्रमाणे पण जरा करू नये म्हणून ही घरा फक्त बांधलेत। बाकी मूळ घर आहे आमचा जा गुलाबी रंगाचा असं ताच असं अजून सगळे आम्ही एकत्र असो। आता तुम्ही म्हणशात की ताई थयच बांधायचा होतात ना तुम्ही एकत्र घर, तर बघा कसं आहे मूळ घर जर कौलारू घर आहे ना तर गावात ह्या होयाच प्रत्येकाचा कौलारू घरात जी मजा असं ना ती तुमच्या स्लॅबच्या घरात नाही असा। आणि आमका इतर पाहुण्यांची गरज नाही, जर आम्ही घरातली सगळी जण जर जमा झालो तर आम्ही 100-150 माणसं जमा होतो, इतकी आमची फॅमिली मोठी असा। आणि देवाच्या कृपेने म्हणा आणि सातेरीच्या कृपेने अजून आम्ही सगळी एकत्र कुटुंब पद्धतीत असो आणि माका स्वतः का एकत्र कुटुंब पद्धती खूप आवडतात, त्याच्यामुळे माका बरं वाटतं। म्हणजे माझ्या माहेरक वगैरे म्हणजे मी जातोय पण मी सासरी जितक्या रमते ना तितक्या बाकी काही रमणे नाही। तर बघा हे आमची तुळशीच्या लग्नाची तयारी अशी चालू होते, ते आमचे खांब रोवून झाले। तर गावात एक पद्धत असत, आता मुंबईत कसं आपण तुळशीक साडी वगैरे नेसवतो तर गावात ना असं ब्लाऊज पीस लावतात किंवा असं ह्या करतात। म्हटलं यंदा माझी अशी इच्छा होती की चल आपण साडी नेसवूया मुंबई पद्धती, पण गावात ती पद्धत असं केल्या माहित नव्हती। पण म्हणतात ना आपली इच्छा असत आणि जर त्या घरातून पण पाठिंबा गावलो तो बरा होता। तर दिरानच माझ्या माका या सांगलं की वहिनी यंदा साडी नेसव, ही बघ अशी साडी हाय नेसतात किंवा जो दिरा याचं नाव कुणाल असा। मी जेवढी माझी फॅमिली असत ना ती तुमका हे दाखवची प्रयत्न करते, त्यांची नावं सांगायची प्रयत्न करते कारण पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये बरीचशी माझी फॅमिली इल्ली असा। तो जे व्हाईट बॉडीवर असत त्यांचं झील असा, याचं नाव कुणाला, त्यांना आणखी एक झील असा, एक चेडूआ। ही माझी दुसरी सासू जी हय गावात असता, तिचे मिस्टर राहतात मुंबईमध्ये, ते त्यांचं झील आणि ती काकी हय राहता। हे काका हय राहतो त्यांची बायल नाही असं ती वारली, त्यांचं झील पण मुंबईत असतात, तो पण इलो असा। तो संध्याकाळी इल्लो तुळशीच्या लग्नाच्या टायमात, ते यांचं नाव असं बबन काका। जेवढी माझी फॅमिली असं ना ते तुमका दाखवचा प्रयत्न करते मी या व्हिडिओच्या माध्यमातून जितकी येतील तितकी। तर बघा ह्यो माका सांगा होतं की वहिनी साडी नेसव म्हणून, तू काय नाही आपण नेसवूया म्हणून यंदा। तर म्हणून म्हटलं चला बघा कसं आहे बघा आपले रीतिरिवाज आणि पद्धती हे जपांकच होय, पण त्याच्यासोबत जर कोणी म्हणतात ना नवीन पद्धती जर येतात असत आणि त्यांनी जर तुमच्या जुन्या पद्धती जर धक्को लागणार नाही असं ना तर तुम्ही ते पद्धती करू हरकत नाही। आणि माझ्या घरात एक बरा असा की नवीन काय एखादी गोष्ट मी सांगलंय तर ती लोक त्याच्यावर विचार करतात आणि त्यांना पटला तर ती तयारही होतात, त्यामुळे बरं वाटतं। म्हणजे आपला पण मन नाराज होणार नाही आणि रीतिरिवाज पण सांभाळले जातात आणि आपली नवीन पद्धत पण त्याच्यात येतात, त्यामुळे बरं वाटतं। म्हणजे असा कसा होता माहिती अशी जर गोष्ट झाली ना तर आपणाक पण गावाकडे येऊची ओढ वाढता आणि गावातल्यांका पण मुंबईकर जर इली तर त्यांचं पण भार जरा कमी होता। त्यामुळे मी तर म्हणन की तुम्ही अशी जर सांगड करून जर गोष्टी करू गेलात ना तर प्रत्येक रीतिरिवाज जपले जातले आणि माणूस त्या ओढीने गावाकडे येतो लो।
तर आमची बघा साडी कशी नेसूची, कारण काय बघा मुंबईत कसं असतं जागा लहान असतात, त्या जागेमध्ये कशी नेसूची आपल्या डोक्यात असतं. पण हे तुळशी वृंदावन एवढा मोठा होता त्याच्यात माझी उंची पडली कमी, त्याच्यामुळे आम्ही ना ती जवळजवळ साडी 2 का 3 वेळा ट्राय केलो. ती एकदा अशी नेसून बघलो, एकदा तशी नेसून बघलो, एकदा ती छोटी छोटी करून बघलो. ती म्हणतात ना ती काय जमा नाही होता कारण काय आमची साडी नेसवची माका होती ती तुळशी पूर्ण, पण गावातल्यांचं असं म्हणणं होतं काकांचं आमच्या की तुळशी वृंदावनचा जो कृष्णाचा फोटो तो दिसांग होयो, त्याच्यानंतर जो कपडो लायलो आणि ब्लाऊज पिसाचो ते त्याका मुखवटो म्हणून करतात, तोही दिसांग होय. मग आता प्रश्न पडलो होतो की ती दोन्ही गोष्टी जर दिसाच्यासाठी साडी नेसवायची झाली ती कशी नेसतलो. त्याच्यामुळे आमका ती नेसवक ना 2-3 वेळा असं झाला घातलेली साडी सोडी होतो लावी होतो. त्याच्यामुळे म्हणतात ना एखादी इच्छा जर मनात असत ना तर ती इच्छा जर प्रत्यक्षात उतरवची असत ना तर घरातल्या देवासोबत घरातल्यांची पण साथ तेवढीच लागते. आणि घरातले खरंच सांगते आमच्या घरातले सगळे म्हणतात ना एकमेकाक मदत करणारे असतात आणि प्रत्येक जण हिरिरीने भाग घेतात. बघा आता असं तुळशीचं लग्न असं म्हटलं आपण मुंबईत कसं बायकाच तयार करतात, एकच बाई आपली करतात, पण इकडे आमच्याकडे तसं नाही. असं काय प्रोग्राम असतो तर सगळी येतात, त्याच्यामुळे बरं वाटतं. बघा तो धीर पण माका दाखवतो की वहिनी अशी साडी नेसले तरी येतात. पण त्या म्हणतात ना प्रत्येकाचा ऐकान आपल्या पण मनाची इच्छा ते साडी आम्ही शेवटी फायनली ही तिसऱ्यांदा आता मी करते असे. तर मग शेवटी तो ब्लाऊज पीस थोडं वर घेतलं असा आणि तिकडे आमची साडी नेसून झाली. त्याच्यानंतर काढलं रांगोळी, यांका रांगोळी ये नव्हती, त्यांना म्हटलं मी तुमका चित्र काढून देते त्याच्यावर तुम्ही कलर भरा. अशा प्रकारे बघा सगळ्यांनी मिळून जर अशी कामं केली ना तर खरंच सांगते कामाचं लोड पण वाटणार नाही आणि ती गोष्ट पण तेवढी एवढी निरखून येताना. बघा रांगोळी बघा, हे धीरान माझे अर्धे रंग भरले अर्धे मी भरलंय. डिझाईन फक्त काढूचं काम मी केलं, त्यांच्याकडनं फक्त रंग भरून घेतलंय. तर बघा अशा छान प्रकारे दोन्ही वाटे 1-2 रांगोळी झाले. आणि रांगोळी आम्ही काढूची एवढी ऍक्च्युली मोठी काढूची होती, पण ही रांगोळी काढता काढता पावसाचा शिवार इला. मग म्हटलं झाला आता असा ती पण जातली म्हणून पटापट रांगोळी काढल्यावर व्हिडिओ काढून घेतले. म्हटलं रवली रांगोळी जर समजा तर पूर्ण तुमका व्हिडिओ दाखवेन. पण म्हणतात ना आपली इच्छा आणि परमेश्वराची साथ, तर पाऊस जरासं शिवार करून गेलो. त्याच्यानंतर बघा सगळीकडे असे पंते लावले आणि खरंच सांगते इतक्या भारी वाटा होता ना. जर तुम्ही हीच म्हणतात ना हीच गोष्ट मुंबईत आपल्याकडे जागा कमी असतात पण तेवढ्या जागे पण आपण करू बघतो आणि हय तर मोठी प्रशस्त जागा होती, फक्त पावसाच्या धुमचारामुळे जरा गोंधळ झालो. पण किती भारी वाटलं बघा. नंतर हे ते बबन काका होते ना त्यांचं हे नातू आहे, हे लोक संध्याकाळी इले होते लग्नात. तर बारक्याची बघा गेल्या वर्षी चला ना ते यंदा चलाक लागला ना तो खै रवाना होतो, जागा मिळत ते पळा होतो, त्याच्या पुढे काय ठेवाक पण गावाला होता. तर या दिराचा आमच्या असा 23 तारखेक लगीन. त्याच्यामुळे आता आजच आम्ही तुळशीच्या लग्नावर याच्या पण रुखवाताची रुखवात नाही म्हणते केळवणाची आम्ही सुरुवात केली. म्हटलं चला आजपासून सुरुवात केली. तर आत्याने आमच्या पहिला केळवण घातला. तर गावात एक पद्धत बरी आहे की लग्नाक ना पोरा लाजणत नाही उभी राह. मुंबईत ना पोरगो गावना ना लगीन करूचा म्हटलं, मी पण मुंबईत तुळशीचं लगीन करते, पटकन पोरा गावनत नाही, काही न म्हणतात नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही, आम्ही लग्न तुळशीवर लावलो नाही. पण गावात असं ना प्रत्येक तुळशी वृंदावनाच्या समोर एकतरी झिलगो उभोत असता नवरो बनान. आणि आमच्याकडे दरवर्षी आमचं वारकोदीर असता. तर असा म्हणजे जसा खरा लगीन लागताना तसा तुळशीचं लगीन लागता गावात. आणि अक्षता म्हणून जे उडवतात ना त्याच्यामधली चुरमुरे या करतात, अक्षता म्हणून उडवतात. तर खरंच मजा होती. आणि त्यात एक म्हणतात ना खराच लगीन म्हणजे असं वाटत होता की खराच लगीन लागला दरवाजामध्ये. भारी मजा आली. माका तर तुळशीचं लगीन गावातला आवडला, मी तर पहिल्यांदा येईल असं, त्यामुळे खूप एन्जॉय केलंय. आणि माका अशी सगळी आवड असं म्हणजे मजा मस्ती वगैरे सगळं करूची, त्याच्यामुळे खूप धम्माल इल्ली होती. मी खरंच बरा वाटला. आणि म्हणतात ना सगळी जेव्हा फॅमिली ही तरी अर्धी फॅमिली, याच्यातली अर्धी फॅमिली अजून अशी आमची येऊन नाही असत, सगळी अशी गायब असत. पण अख्ख्या जर संपूर्ण जर कुटुंब आमचं जर घरा इला ना तर माका असं आमच्या एका वाड्यात पण जितकी लोक नसतील ना तितकी लोक आमच्या घरात जमा होतील, इतक्या मोठा कुटुंब असा. कारण आमचे सासऱ्यांचे जे भाव असतात ते 7 भाव, त्यांची ही आम्ही 9 झील म्हणू, त्यांची चढवा त्यांचे नातू हे ते असा बघू गेला आमचा खरंच खूप मोठा घर असा. आणि माका स्वतः काय ना स्वतःच जर विचार शकता तर माका खरंच एकत्र कुटुंब पद्धती खूप आवडता. तर मग भारी वाटतं गावात इल्यानंतर. तर आता असं झालं ना की प्रत्येकाच्या गावात जर तुम्ही जाशात ना तर एकाच दुसरी फॅमिली म्हणजे एकाच दुसरा कोणतरी घरात असं. फक्त आमचं एक वेंगुर्ला शहर असा की वेंगुर्ल्यामध्ये एखादा असं चुकारू घर गावात की ज्याचं घर बंदा, तर आमच्या आवाटातली सगळ्यांच्या घरामध्ये कोण ना कोणतरी सगळ्यांची घराई चालूच असत, कोणाचं घर तुमका बंद गावाचा नाही. हे एक अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी वेंगुर्लेकरांसाठी.
तर बघा तुळशीचं असं पूर्ण लगीन लावून झाला. त्याच्यानंतर 5 सवासिनी म्हणतात ना तुळशी घ्या करू वय, तर आम्ही हळदी कुंकू वगैरे त्या सगळा करून घेतलो. त्याच्यानंतर स्पीकर वरती गाणी नाही बघा नाचा होतो त्याच्यावरती, त्याचा भारी वाटा होता. त्याच्यानंतर बघा आर्थिक लोक आली, आरती उशिरा होता, म्हणजे प्रत्येकाच्या दरवाजातून आरती करता येईल, आरतीच वेगळी होती. तर असं होतं आजचं एकंदरीत तुळशीच्या विवाहाचं ब्लॉग. कसं वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.